तुम्ही कधी विचार केला आहे का की धनुराशीचे लोक एका जागी जास्त काळ का टिकत नाहीत? हा फक्त स्वभावाचा भाग आहे की त्यामागे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक खोल रहस्य दडलं आहे? या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या बहुतेक धनुराशीच्या लोकांनाही स्वतःबद्दल माहीत नसतात. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी एक असा महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे जो समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वारंवार होणाऱ्या बदलांचं खरं कारण स्पष्ट होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला स्वतःबद्दल अशी गोष्ट कळेल जी आजवर कुणीही सांगितलेली नसेल. धनुराशी, तुम्हाला एका जागी जास्त काळ का राहवत नाही? कारण जाणून घ्या. तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का, मी एका जागी जास्त काळ का टिकत नाही? नोकरी असो, शहर असो, घर असो किंवा एखादी दिनचर्या असो. काही काळ सर्व काही छान वाटतं, पण अचानक मन बेचैन होऊ लागतं. काहीतरी नवीन शोधण्याची ओढ निर्माण होते. जर तुम्ही धनुराशीचे असाल तर ही भावना योगायोग नसून तुमच्या स्वभावाचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. धनुराशीचा स्वामी गुरु ग्रह मानला जातो. गुरु हा ज्ञान, विस्तार, अनुभव आणि सतत पुढे जाण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींना आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची नैसर्गिक इच्छा असते. त्यांना रोज तेच तेच काम, तीच जागा आणि तीच दिनचर्या जास्त दिवस आवडत नाही. धनुराशीच्या व्यक्तींसाठी स्वातंत्र्य ही फक्त एक इच्छा नसते, ती त्यांची गरज असते. त्यांना कोणत्याही बंधनात अडकून राहणं कठीण वाटतं. जर एखाद्या ठिकाणी त्यांची प्रगती थांबली, नवीन शिकायला काहीच उरलं नाही किंवा वातावरण कंटाळवाणं वाटू लागलं, तर त्यांचं मन आपोआप पुढच्या प्रवासाकडे वळतं. याचा अर्थ असा नाही की धनुराशीचे लोक अस्थिर असतात. उलट ते त्यांच्या मनाला सतत प्रेरणा देणाऱ्या गोष्टींचा शोध घेत असतात. त्यांना वाटतं की आयुष्य खूप मोठं आहे आणि अजून खूप काही पाहायचं, शिकायचं आणि अनुभवायचं बाकी आहे. म्हणूनच ते नवीन संधी स्वीकारायला घाबरत नाहीत. अनेक वेळा लोक त्यांना म्हणतात की तू एकाच गोष्टीवर लक्ष देत नाही, पण धनुराशीच्या मनात नेहमी एक मोठं स्वप्न असतं. तो फक्त आजचा विचार करत नाही, तर उद्या आणखी मोठं काय करता येईल याचा विचार करत असतात. त्यामुळे त्यांची वाटचाल इतरांना अचानक किंवा विचित्र वाटू शकते. धनुराशीच्या व्यक्तींना प्रवासाचं विशेष आकर्षण असतं. नवीन शहर, नवीन संस्कृती, नवीन लोक आणि नवीन विचार त्यांना ऊर्जा देतात. म्हणूनच अनेक धनुराशीचे लोक प्रवास, शिक्षण, व्यवसाय, अध्यापन, मीडिया किंवा सतत बदल स्वीकारावा लागणाऱ्या क्षेत्रांमध्ये चांगलं यश मिळवतात. पण या स्वभावाची एक दुसरी बाजूही असते. सतत बदलाच्या शोधात असताना काही वेळा ते चांगल्या संधीही अर्धवट सोडून देतात. अधीरपणा किंवा नवीनतेची ओढ त्यांना एखादं काम पूर्ण होण्यापूर्वीच पुढे जाण्यास प्रवृत्त करू शकते. त्यामुळे त्यांना स्वतःला वेळोवेळी विचारण्याची गरज असते की मी खरंच प्रगतीसाठी बदल करतोय की फक्त कंटाळा आला म्हणून. जेव्हा धनुराशीची व्यक्ती तिच्या स्वातंत्र्याला योग्य दिशा देते, संयम ठेवते आणि एखाद्या ध्येयाशी सातत्याने जोडलेली राहते, तेव्हा ती खूप मोठी यशस्वी होऊ शकते. कारण तिच्याकडे मोठं विचार करण्याची क्षमता, जोखीम स्वीकारण्याचं धैर्य आणि सतत पुढे जाण्याची ऊर्जा आधीपासूनच असते. म्हणूनच जर तुम्हालाही एका जागी जास्त काळ राहणं कठीण वाटत असेल, तर स्वतःला दोष देण्याऐवजी त्या ऊर्जेला योग्य दिशा द्या. प्रत्येक बदल करण्यापूर्वी त्यामागचं कारण समजून घ्या. योग्य वेळी घेतलेला बदल आयुष्य घडवतं, पण विचार न करता केलेला बदल संधीही गमावू शकतो. धनुराशीचं खरं सामर्थ्य एका जागी अडकून राहण्यात नाही, तर योग्य दिशा निवडून सतत प्रगती करत राहण्यात आहे. जेव्हा ही गोष्ट समजते, तेव्हा प्रत्येक बदल हा अस्थिरतेचा नाही, तर यशाच्या पुढच्या पायरीचा भाग ठरतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट खूप स्पष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांना स्वतःची ओळख स्वतःच निर्माण करायची असते. ते दुसऱ्यांनी आखून दिलेल्या चौकटीत फार काळ राहू शकत नाहीत. एखाद्या ठिकाणी त्यांना सतत आदेश पाळावे लागत असतील, स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळत नसेल किंवा त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला जात नसेल, तर त्यांचं मन हळूहळू त्या ठिकाणापासून दूर जाऊ लागतं. धनुराशीच्या व्यक्तींना आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायचं असतं.
त्यामुळे ते प्रत्येक माणसाकडे, प्रत्येक प्रसंगाकडे आणि प्रत्येक अपयशाकडेही वेगळ्या नजरेने पाहतात. अनेक वेळा त्यांना आलेला धक्का इतरांना निराश करतो, पण धनुराशीची व्यक्ती त्यातून पुढचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक वळणं येतात आणि प्रत्येक वळण त्यांना अधिक परिपक्व बनवतं. त्यांच्या मनात सतत मोठे प्रश्न चालू असतात. मी आणखी चांगलं काय करू शकतो? माझं खरं ध्येय काय आहे? मी ज्या मार्गावर आहे ती योग्य आहे का? अशा विचारांमुळे ते स्वतःचा शोध घेत राहतात. त्यामुळे बाहेरून त्यांचा प्रवास अस्थिर दिसला तरी आतून तो आत्मशोधाचा प्रवास असतो. धनुराशीच्या व्यक्तींना खोटेपणा आणि दिखावा अजिबात सहन होत नाही. एखादी व्यक्ती समोर काही आणि मागे काही वेगळंच बोलत असेल तर ते अशा लोकांपासून हळूहळू अंतर ठेवतात. त्यांना स्पष्ट बोलणारी, प्रामाणिक आणि विश्वासू माणसं जास्त आवडतात. त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारात लोकांची संख्या कमी असली तरी नात्यांची गुणवत्ता खूप मजबूत असते. एक विशेष गोष्ट म्हणजे धनुराशीचे लोक अनेक वेळा आयुष्यात उशिरा स्थिर होतात, कारण ते प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतात. त्यांना फक्त सुरक्षित आयुष्य नको असतं, तर अर्थपूर्ण आयुष्य हवं असतं. म्हणूनच ते योग्य संधी मिळेपर्यंत अनेक प्रयोग करत राहतात. काही वेळा लोक त्यांची खिल्ली उडवतात, पण नंतर त्याच लोकांना त्यांच्या यशाचं आश्चर्य वाटतं. धनुराशीच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती खूप मोठी असते. ते जे स्वप्न पाहतात ते अनेकांना अशक्य वाटू शकतं, पण त्यांच्या त्या स्वप्नासाठी जोखीम घेण्याची तयारी असते. त्यामुळे इतर जिथे थांबतात तिथून धनुराशीची व्यक्ती नव्याने सुरुवात करण्याचं धाडस दाखवते. त्यांना निसर्ग, मोकळी जागा आणि शांत वातावरण विशेष आवडतं. गर्दीपेक्षा मोकळा रस्ता, बंद खोलीपेक्षा खुलं आकाश आणि कृत्रिम वातावरणापेक्षा नैसर्गिक ठिकाण त्यांना अधिक ऊर्जा देतात. अशा वातावरणात त्यांचे विचार अधिक स्पष्ट होतात आणि अनेक महत्त्वाचे निर्णय ते शांतपणे घेऊ शकतात. धनुराशीचे व्यक्ती अनेकदा स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. ते प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर व्यक्त करत नाहीत. बाहेरून ते हसतमुख दिसत असले तरी आतून ते अनेक गोष्टींचा खोलवर विचार करत असतात. म्हणूनच त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच त्यांच्या मनातील खरा संघर्ष समजतो. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे संयम, कारण त्यांच्याकडे वेग आहे, कल्पना आहेत आणि धाडस आहे. पण जर त्याला संयमाची जोड मिळाली तर ते कोणत्याही क्षेत्रात मोठं नाव कमावू शकतात. घाईत घेतलेले निर्णय त्यांना काही वेळा मागे खेचतात, तर योग्य वेळेची वाट पाहून घेतलेले निर्णय त्यांचं नशीब बदलू शकतात. धनुराशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या उत्साहावर नियंत्रण ठेवून प्रत्येक नवीन संधीचं मूल्यमापन केलं तर त्यांना वारंवार दिशा बदलण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक नवीन मार्ग आकर्षक दिसतो, पण तो योग्यच असेल असं नसतं. योग्य मार्ग ओळखण्याची कला ज्यांनी शिकली तेच खऱ्या अर्थाने पुढे जातात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धनुराशीची व्यक्ती इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता ठेवते. त्यांच्या बोलण्यात आशावाद असतो, त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मकता असते आणि त्यांच्या कृतीत धाडस दिसतं. त्यामुळे अनेक लोक नकळत त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतात. ते स्वतःच्या आयुष्याचा अनुभव इतरांसाठी मार्गदर्शनात बदलू शकतात. शेवटी धनुराशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. सतत पुढे जाणं ही तुमची ताकद आहे, पण प्रत्येक प्रवासाला एक उद्देश असणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. दिशा नसलेला वेग माणसाला थकवतो, पण स्पष्ट ध्येयाकडे केलेली वाटचाल त्याला यश, समाधान आणि आयुष्यभर लक्षात राहील अशी ओळख देऊन जाते. म्हणून प्रत्येक बदलापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा, हा निर्णय मला माझ्या मोठ्या ध्येयाच्या जवळ नेतोय का? जर उत्तर हो असेल तर कोणतीही शक्ती तुमची प्रगती थांबवू शकणार नाही. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात वेळोवेळी काही अनपेक्षित बदल घडत असतात. विशेष म्हणजे हे बदल त्यांनी नेहमीच ठरवून केलेले नसतात. काही वेळा परिस्थिती त्यांना नवीन दिशेकडे ढकलते आणि नंतर मागे वळून पाहिल्यावर त्यांना जाणवतं की तो बदल त्यांच्या आयुष्यासाठी आवश्यक होता. म्हणूनच धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात योगायोग या शब्दाला खूप मोठं स्थान असतं. त्यांच्याकडे लोकांना ओळखण्याची एक वेगळी पद्धत असते. ते फक्त एखाद्याचं बोलणं ऐकून निर्णय घेत नाही, तर त्या व्यक्तीची ऊर्जा, वागणूक आणि वेळेनुसार बदलणारा स्वभावही लक्षात ठेवतात. त्यामुळे सुरुवातीला ते एखाद्यावर पटकन विश्वास ठेवतात, पण एकदा विश्वास तुटला तर पुन्हा त्या नात्यात पूर्वीसारखी जवळीक निर्माण होणं कठीण होतं. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष हा बाहेरच्या जगाशी नसून स्वतःच्या मनाशी असतो. त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक ध्येय,
अनेक कल्पना आणि अनेक योजना सुरू असतात. त्यामुळे कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना वेळ लागतो. बाहेरून लोकांना ते गोंधळलेले वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक पर्यायाचा खोलवर विचार करत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो. ते कोणत्याही गटात गेले तरी हळूहळू लोक त्यांचं म्हणणं ऐकू लागतात, कारण ते फक्त आदेश देत नाही तर स्वतःला उदाहरण घालून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास असतो आणि संकटाच्या वेळी शांत राहण्याची ताकदही असते. धनुराशीच्या व्यक्तींना पैशाचं महत्त्व समजतं, पण पैसा हेच अंतिम ध्येय आहे असं त्यांना वाटत नाही. त्यांना त्यांच्या कामातून समाधान, सन्मान आणि स्वतःची वेगळी ओळख मिळणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे अनेक वेळा ते फक्त जास्त पगारासाठी निर्णय घेत नाहीत. त्यांना कामात अर्थ दिसणं गरजेचं वाटतं. त्यांच्या आयुष्यात काही लोक असे येतात जे त्यांना खूप मोठा धडा शिकवून जातात. प्रत्येक भेटलेली व्यक्ती कायमची सोबत राहतेच असं नाही, पण प्रत्येक व्यक्तीकडून त्यांना काहीतरी शिकायला मिळतं. त्यामुळे धनुराशीची व्यक्ती हळूहळू अधिक शहाणी, अधिक सावध आणि अधिक परिपक्व होत जाते. धनुराशीच्या लोकांना वेळ वाया घालवणं अजिबात आवडत नाही. एखादी चर्चा, नातं किंवा काम सतत त्याच जागी फिरत असेल आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नसेल तर ते तिथून स्वतःला बाजूला काढण्याचा निर्णय घेतात. त्यांच्यासाठी प्रगती म्हणजे फक्त पुढे जाणं नाही, तर निरर्थक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवणंही आहे. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अपयशाला कायमचं मानत नाहीत. एखादं काम अयशस्वी झालं तरी ते त्याचा अभ्यास करतात. नेमकं चुकलं कुठे हा प्रश्न ते स्वतःला विचारतात. त्यामुळे त्याच चुकीची पुनरावृत्ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हीच सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये शिकवण्याची आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता असते. त्यांनी स्वतः अनुभवलेली गोष्ट ते इतक्या सोप्या भाषेत सांगतात की समोरच्याला ती सहज समजते. म्हणूनच अनेक धनुराशीचे लोक पुढे जाऊन उत्तम शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक किंवा प्रेरणादायी वक्ते बनू शकतात. त्यांना आयुष्यात सर्वात जास्त आनंद कशातून मिळतो तर स्वतःच्या प्रगतीतून. इतरांशी तुलना करून मिळालेला आनंद त्यांना फार काळ टिकत नाही, पण कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं काम केलं, नवीन कौशल्य शिकलो किंवा एखादं मोठं ध्येय गाठलं तर तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो. धनुराशीच्या व्यक्तींनी आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: प्रत्येक नवीन संधी स्वीकारण्यापूर्वी स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होत आहे का हे तपासणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते आणि प्रत्येक नवीन रस्ता योग्य ठिकाणी घेऊन जाईलच असं नाही. जेव्हा धनुराशीची व्यक्ती स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवते, योग्य लोकांची निवड करते, संयमाने निर्णय घेते आणि आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहते, तेव्हा तिच्या आयुष्यात मोठे बदल घडायला सुरुवात होते. त्यावेळी लोकांना तिचं यश अचानक मिळाल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात त्या यशामागे अनेक वर्षांचा शोध, संघर्ष, अनुभव आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास लपलेला असतो. म्हणूनच धनुराशीचा खरा प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसतो, तर प्रत्येक अनुभवातून स्वतःची अधिक सक्षम, अधिक शहाणी आणि अधिक प्रभावी ओळख घडवण्याचा असतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील एक दुर्लक्षित पैलू म्हणजे त्यांची अंतःप्रेरणा. अनेक वेळा त्यांना एखाद्या निर्णयाबद्दल आधीच एक अस्पष्ट भावना येते. त्यामागे कोणताही पुरावा नसतो, पण मन सतत एकच संकेत देत राहतं. जेव्हा ते त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा नंतर त्यांना जाणवतं की मनाने दिलेला इशारा चुकीचा नव्हता. त्यामुळे अनुभव वाढत जाईल तसं ते स्वतःच्या अंतर्मनावर अधिक विश्वास ठेवायला शिकतात. धनुराशीचे व्यक्ती बाहेरून खूप आत्मविश्वासू दिसतात, पण प्रत्येक मोठ्या निर्णयापूर्वी त्या स्वतःलाच अनेक प्रश्न विचारतात. त्यांना चुकीचा निर्णय घेण्याची भीती नसते, पण चुकीच्या ठिकाणी आपली ऊर्जा खर्च होण्याची काळजी असते. म्हणूनच ते निर्णय घेताना वेळ घेतात, निरीक्षण करतात आणि नंतरच पूर्ण ताकदीने पुढे जातात. त्यांचं व्यक्तिमत्व एका नदीसारखं असतं. नदी कधीच एका जागी थांबत नाही, पण तिचा प्रवास निरर्थकही नसतो. ती ज्या ज्या मार्गाने जाते त्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी निर्माण करते. धनुराशीची व्यक्ती जिथे जाते तिथे नवीन विचार, नवीन प्रेरणा आणि सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्यांची उपस्थिती अनेकांच्या आयुष्यात कायम लक्षात राहते. धनुराशीच्या लोकांना छोट्या यशाने समाधान मिळत नाही. त्यांना नेहमी स्वतःची पुढची पातळी गाठायची असते. एखादे ध्येय पूर्ण झालं की ते त्याचा आनंद साजरा करतात, पण फार काळ त्यात रमून राहत नाहीत. त्यांच्या मनात लगेच पुढचा विचार सुरू होतो. ही सवय त्यांना सतत प्रगतीच्या दिशेने नेते, पण कधी कधी वर्तमानातील आनंद अनुभवूनही ते विसरून जातात. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा ते लोकांना खुश करण्याचा प्रयत्न
प्रयत्न पूर्णपणे सोडून देतात. त्यांना समजतं की प्रत्येकाला आनंदी ठेवणं अशक्य आहे. त्या दिवसानंतर त्यांचे निर्णय इतरांच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या मूल्यांवर आधारित असतात. हा बदल त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठी ताकद निर्माण करतो. धनुराशीच्या व्यक्तींना ज्ञानाची भूक आयुष्यभर असते. पुस्तक, अनुभव, प्रवास, संवाद किंवा निरीक्षण ते प्रत्येक गोष्टीतून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की शिकणं थांबलं म्हणजे प्रगती थांबली. म्हणूनच वय वाढलं तरी त्यांच्यातील जिज्ञासा कमी होत नाही. त्यांच्या बोलण्यात अनेकदा स्पष्टपणा असतो. हा स्पष्टपणा काही लोकांना कठोर वाटू शकतो, पण त्यांच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नसतो. ते खोटं बोलून नातं टिकवण्यापेक्षा सत्य बोलून गैरसमज दूर करणं पसंत करतात. त्यामुळे त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तींशी त्यांचं नातं आयुष्यभर टिकू शकतं. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नशीब अनेकदा उशिरा साथ देतं. सुरुवातीच्या काळात त्यांना मेहनतीपेक्षा कमी फळ मिळाल्यासारखं वाटू शकतं, पण ते हार न मानता प्रयत्न करत राहिले तर एक वेळ अशी येते की अनेक वर्षांची मेहनत एकाच कालावधीत मोठं फळ देऊ लागते. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील यश हे बहुतेक वेळा संयमाचं बक्षीस असतं. त्यांना स्वतःच्या मर्यादा ओलांडायला आवडतं. जे काम इतरांना कठीण वाटतं त्याच कामात ते स्वतःची परीक्षा पाहतात. आव्हानं जितकी मोठी असतात तितकी त्यांची जिद्द वाढते. त्यामुळे साध्या मार्गापेक्षा कठीण पण अर्थपूर्ण मार्ग त्यांना जास्त आकर्षित करतो. धनुराशीच्या व्यक्तींनी आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळी नवीन सुरुवात करणं ही ताकद आहे, पण योग्य गोष्ट सातत्याने पूर्ण करणं ही त्याहून मोठी ताकद आहे. कारण अनेक स्वप्नांची किंमत त्यांच्या सुरुवातीत नसते तर शेवटपर्यंत टिकून राहण्यात असते. भविष्यात धनुराशीच्या व्यक्तींना सर्वात मोठा फायदा त्यांच्या अनुभवांचा होणार असतो. त्यांनी केलेल्या चुका, घेतलेले निर्णय, भेटलेली माणसं आणि पार केलेले संघर्ष हेच त्यांची खरी संपत्ती बनतात. त्यामुळे जेव्हा इतर लोक मार्ग शोधत असतात तेव्हा धनुराशीची व्यक्ती स्वतःच्या अनुभवांच्या प्रकाशात योग्य दिशा निवडू शकते. आयुष्यात एका टप्प्यावर धनुराशीच्या व्यक्तीला हे स्पष्टपणे समजतं की खरा विजय हा इतरांपेक्षा पुढे जाण्यात नसतो, तर कालच्या स्वतःपेक्षा अधिक सक्षम, अधिक शांत आणि अधिक शहाणा बनण्यात असतो. आणि ज्या क्षणी हा विचार त्यांच्या कृतीत उतरतो त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक बदल हा अस्थिरतेचं चिन्ह राहत नाही, तर तो त्यांच्या यशस्वी आणि अर्थपूर्ण प्रवासाचा अविभाज्य भाग बनतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना वेळेचं महत्त्व खूप उशिरा समजतं. पण एकदा ते समजलं की त्यांची वाटचाल पूर्णपणे बदलते. सुरुवातीच्या काळात ते अनेक संधी फक्त अनुभवासाठी स्वीकारतात. प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी शिक्षण असतो. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना जाणवतं की प्रत्येक संधी स्वीकारण्यापेक्षा योग्य संधी निवडणं अधिक महत्त्वाचं आहे. त्या दिवसापासून त्यांच्या निर्णयांमध्ये एक वेगळी परिपक्वता दिसू लागते. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःवर मर्यादा घालणारी माणसं आवडत नाही. हे तुझ्याकडून होणार नाही, इतकं मोठं स्वप्न पाहू नकोस किंवा इतक्यावरच समाधान मान अशा वाक्यांनी त्यांची जिद्द आणखी वाढते. अनेक वेळा इतरांनी अशक्य म्हटलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी ते अधिक मेहनत घेतात. त्यांच्यासाठी विरोध हा अडथळा नसतो तर स्वतःला सिद्ध करण्याची संधी असते. त्यांच्या आयुष्यातील नात्यांमध्ये एक वेगळाच नियम असतो. ते कोणावरही लगेच अधिकार गाजवत नाही आणि स्वतःवरही अनावश्यक नियंत्रण त्यांना आवडत नाही. त्यांना विश्वासावर उभं असलेलं नातं हवं असतं. जिथे सतत शंका, चौकशी किंवा बंधनं असतात तिथे त्यांचं मन हळूहळू दुरावतं, पण जिथे त्यांना समजून घेतलं जातं तिथे ते पूर्ण मनाने साथ देतात. धनुराशीच्या व्यक्तींच्या बोलण्यात अनेकदा विनोद असतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी वातावरण हलकं करण्याची कला त्यांच्याकडे असते. त्यामुळे अनेक लोक त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतात. मात्र ह्या आसऱ्या स्वभावामागे त्यांनी अनुभवलेल्या अनेक संघर्षाच्या आठवणी लपलेल्या असतात. प्रत्येक हसू हे नेहमीच बेफिकीचं चिन्ह नसतं. त्यांना स्वतःचा सन्मान सर्वात महत्त्वाचा वाटतो. पैशाचं नुकसान ते भरून काढू शकतात, वेळही पुन्हा मिळू शकतात, पण स्वाभिमान दुखवणाऱ्या गोष्टी ते सहज विसरत नाहीत. त्यामुळे जिथे त्यांचा आदर केला जात नाही तिथे ते कितीही फायदा असला तरी जास्त काळ टिकत नाहीत. धनुराशीच्या व्यक्तींची निरीक्षण शक्ती खूप प्रभावी असते. ते लोकांच्या सवयी, बोलण्याची शैली, निर्णय घेण्याची पद्धत आणि बदलणारा स्वभाव शांतपणे पाहत असतात. अनेक वेळा ते काही न बोलता सर्व काही समजून घेतात. त्यामुळे योग्य वेळी ते जे निर्णय घेतात त्यामागे दीर्घकाळ केलेलं निरीक्षण असतं.
त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जिथे त्यांना एकट्यानेच लढावं लागतं. सुरुवातीला ही एकटेपणाची भावना त्यांना त्रास देते, पण हाच काळ त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. त्यांना समजतं की प्रत्येक प्रवासात सर्वजण शेवटपर्यंत सोबत राहतीलच असं नसतं. काही लोक फक्त एका टप्प्यापर्यंत साथ देण्यासाठीच आयुष्यात येतात. धनुराशीच्या व्यक्तींना मोठ्या चित्रात विचार करण्याची सवय असते. इतर जिथे आजचा विचार करतात तिथे हे लोक पुढची अनेक वर्ष डोळ्यासमोर ठेवून योजना आखतात. त्यामुळे त्यांचे काही निर्णय त्या क्षणी लोकांना समजत नाही, पण काही काळानंतर त्याच निर्णयांचं महत्त्व स्पष्ट होतं. त्यांच्या स्वतःला पुन्हा उभं करण्याची विलक्षण क्षमता असते. आयुष्यात कितीही मोठा धक्का बसला तरी ते कायमचं त्याच दुःखात अडकून राहत नाहीत. थोडा वेळ स्वतःला सावरतात, चुका समजून घेतात आणि पुन्हा नव्या ऊर्जेने सुरुवात करतात. ही पुनरागमनाची ताकदच त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. धनुराशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. सर्व लोकांना तुमची दृष्टी लगेच समजेलच असं नाही, म्हणून प्रत्येक स्वप्न सर्वांसमोर सांगण्याची गरज नसते. काही ध्येय शांतपणे पूर्ण केली तर त्यांचा परिणाम अधिक प्रभावी ठरतो, कारण यशाचं सर्वात मोठं उत्तर शब्द नसून कृती असते. आयुष्य जसजसं पुढे सरकतं तसतसं धनुराशीची व्यक्ती बाह्य यशापेक्षा अंतर्गत शांततेला अधिक महत्त्व द्यायला लागते. प्रतिष्ठा, पैसा आणि प्रसिद्धी यांचं आकर्षण कमी होतं आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा वाढते. त्या टप्प्यावर ते स्वतःसाठी असे निर्णय घेतात जे त्यांना मानसिक समाधान देतात. हाच त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठा बदल असतो. शेवटी धनुराशीचा खरा विजय हा सतत धावत राहण्यात नसतो, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबण्याची, योग्य लोकांना जपण्याची, योग्य संधी स्वीकारण्याची आणि स्वतःच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करण्याची क्षमता विकसित करण्यात असतो. ज्या दिवशी ही समज त्यांच्या कृतीत उतरते त्या दिवसापासून त्यांचा प्रत्येक प्रवास फक्त अंतर पार करत नाही, तर एक असा वारसा तयार करतो ज्याची आठवण त्यांच्या कामामुळे, विचारांमुळे आणि व्यक्तिमत्वामुळे अनेक वर्ष लोकांच्या मनात जिवंत राहते. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या देणग्यांपैकी एक म्हणजे त्यांची दूरदृष्टी. ते फक्त आज काय घडत आहे याकडे लक्ष देत नाहीत, तर आजचा निर्णय पुढील काही वर्षांवर कसा परिणाम करेल याचाही विचार करतात. म्हणूनच त्यांना अनेकदा अशा संधी दिसतात ज्या इतरांच्या नजरेतही येत नाहीत. ही दूरदृष्टी त्यांना योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची ताकद देते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण गोष्ट असते, ते अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी पुन्हा परत येऊ शकतात. एखादं स्वप्न काही वर्षापूर्वी अपूर्ण राहिलं असेल, एखादा प्रयत्न अर्धवट थांबला असेल किंवा एखादं ध्येय परिस्थितीमुळे पुढे ढकललं गेलं असेल, तर धनुराशीची व्यक्ती योग्य वेळ आल्यावर पुन्हा त्याच दिशेने चालायला सुरुवात करू शकते. त्यांच्या मनात जिद्द संपत नाही, ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असते. धनुराशीच्या लोकांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना फक्त कोणाच्या सावलीत जगायचं नसतं. स्वतःच्या कर्तृत्वाने नाव कमवणं, स्वतःच्या मेहनतीवर उभं राहणं आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणं हे त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच ते आयुष्यात अनेकदा कठीण मार्ग निवडतात, पण त्या मार्गावर मिळालेलं यश त्यांना अधिक समाधान देतं. त्यांच्या मनात सतत सुधारणा करण्याची वृत्ती असते. एखादं काम चांगलं झालं तरी ते स्वतःला विचारतात, ही आणखी चांगलं कसं करता येईल. त्यामुळे ते कधीच एका यशावर थांबत नाही. स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची त्यांची ही सवय त्यांना सतत प्रगतीच्या दिशेने पुढे नेत राहते. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही शांत कालखंडही येतात. बाहेरून पाहणाऱ्यांना वाटतं की ते काहीच करत नाही, पण प्रत्यक्षात त्या काळात ते स्वतःला नव्याने घडवत असतात. ते निरीक्षण करतात, शिकतात, चुका समजून घेतात आणि पुढच्या टप्प्यासाठी मानसिक तयारी करतात. त्यामुळे त्यांची शांतता ही निष्क्रियतेची नसून नव्या सुरुवातीची तयारी असते. त्यांना कोणताही विषय वरवर समजून घेणं आवडत नाही. एखादी गोष्ट समोर आली की तिच्या मुळापर्यंत जाण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते फक्त माहिती गोळा करत नाहीत, तर त्या माहितीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही सवय त्यांना विचारांनी अधिक सखोल बनवते. धनुराशीच्या व्यक्ती संकटातही आशेचा किरण शोधतात. परिस्थिती किती कठीण असली तरी यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की आहे हा विश्वास त्यांच्या मनात कायम असतो. म्हणूनच इतर लोक निराश झाले असताना धनुराशीची व्यक्ती अजूनही पुढचा पर्याय शोधत असते. हा आशावाद त्यांच्या यशामागचा एक मोठा आधार असतो.
त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे योग्य लोकांची निवड. सुरुवातीला ते सर्वांवर सहज विश्वास ठेवतात, पण अनुभव वाढल्यानंतर ते व्यक्तींच्या स्वभावापेक्षा त्यांच्या कृतीकडे अधिक लक्ष देतात. कोणीतरी काय बोलतं यापेक्षा ती वेळ आल्यावर कसा वागतो याला ते अधिक महत्त्व देतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील नातेसंबंध हळूहळू अधिक मजबूत आणि अर्थपूर्ण बनतात. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या चुकांची कबुली देण्याचं धैर्य असतं. ते चुका लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत, उलट त्या चुका त्यांना पुढे अधिक सक्षम बनवतात. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व सतत विकसित होत राहतं. प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी एक नवीन धडा बनतो आणि प्रत्येक धडा त्यांना अधिक परिपक्व करतो. त्यांच्याकडे लोकांना प्रेरित करण्याची नैसर्गिक कला असते. ते मोठमोठी भाषणं देऊन प्रेरणा देत नाहीत, तर स्वतःच्या कृतीतून दाखवून देतात की संकट किती मोठं असलं तरी प्रयत्न सोडायचे नसतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. धनुराशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट कधीही विसरू नये. वेगाने धावणं ही तुमची ओळख असली तरी योग्य दिशेने धावणं ही तुमची खरी ताकद आहे. कारण चुकीच्या दिशेने केलेली मोठी मेहनतही अपेक्षित परिणाम देत नाही. पण योग्य दिशेने टाकलेले एक छोटं पाऊल सुद्धा आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवते. शेवटी धनुराशीचा प्रवास हा सतत जागा बदलण्याचा किंवा परिस्थिती बदलण्याचा नसतो. तो स्वतःच्या विचारांना अधिक व्यापक बनवण्याचा, अनुभवांना ज्ञानात रूपांतरित करण्याचा, प्रत्येक अपयशाला पुढच्या यशाची तयारी मानण्याचा आणि स्वतःच्या क्षमतेवर अखंड विश्वास ठेवण्याचा प्रवास असतो. अशा व्यक्ती आयुष्याच्या शेवटी फक्त यशस्वी म्हणून ओळखल्या जात नाही, तर त्यांनी स्पर्श केलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती म्हणूनही कायम स्मरणात राहतात. जर या व्हिडिओमधील प्रत्येक मुद्दा तुम्हाला तुमच्या स्वभावाशी जुळणारा वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कमेंटमध्ये फक्त जय गुरु किंवा धनु एवढंच लिहा. म्हणजे तुमच्यासारखे किती धनुराशीचे लोक हा अनुभव घेत आहेत हे सर्वांनाही पाहायला मिळेल. तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये धनुराशीची व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित या व्हिडिओमधून त्यांना स्वतःबद्दल अशी एखादी गोष्ट समजेल जी त्यांनी आजपर्यंत कधीच लक्षात घेतली नसेल. आणि जर तुम्हाला अशा सखोल, वेगळ्या, अभ्यासपूर्ण आणि रोज नवीन विषयांवर आधारित राशीविषयक व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये धनुराशीबद्दल आणखी एक दुर्लक्षित आणि अत्यंत रंजक रहस्य उलगडणार आहोत, त्यामुळे तो नक्की पहा.